सो हॅलो एव्हरीवन. तर आज मी ठरवले की केक बनवायचा. सो व्हिडिओमध्ये बघितले की केक परफेक्ट बनतो, पण तेच एक्सपेरिमेंट जर घरी करायला गेलं तर आपलं बनत नाही व्यवस्थित. त्यामुळे मी ठरवलं की चला एक्सपेरिमेंट करून बघावं. तर सगळं आणलं आहे मी आणि सामान वगैरे ते टूटी फुटी म्हणजे आमच्याकडे चेरी म्हणतात त्याला, व्हॅनिला एसेन्स, बेकिंग पावडर वगैरे सगळं आणलं आहे आणि 2 अंडे टाकले होते त्याच्यामध्ये. तर हे सगळ्याचं मी मिश्रण केलं आहे त्याच्यामध्ये आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. 2 अंडे घेतले आहेत. हे सगळं मी वेळेवर आणून मी म्हटलं आज काहीतरी आपल्याला बनवायचंच आहे आणि पूर्ण सामान वगैरे त्याची इन्ग्रेडियंट्स आणून आपण ते बनवूया. सो सुट्टी होती त्या दिवशी म्हणून मी ते करायला घेतलं आहे काहीतरी टाईमपास म्हणून. तर त्याच्यात अंडे, दूध, दही आणि हे सगळं मिश्रण आणि थोडं तेल टाकलं आहे आणि हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. मी हे व्हिडिओमध्ये बघितलं आधी आणि तेच करायला घेतलं. तेच आपलं परफेक्ट होते की नाही मी हे बघायला घेतलं आहे. सो बघूया आपण ते होते की नाही बरोबर. तर तुम्ही बघा कसं मी बरोबर करते की नाही किंवा कसं मेजरमेंट करते हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि त्यानंतर मी मैदा घेतला, मला जसं वाटलं तसं 2 कटोरी. त्याने बेकिंग पावडर घेतला आणि बेकिंग सोडा पण घेतलेला आहे, त्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि बघूया फायनल केक कसा बनतो, परफेक्ट बनतो की खाण्यालायक बनतो की नाही हे बघूया. कस्टर्ड पावडर होतं माझ्याकडे, तेही ॲड केले कारण मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं कस्टर्ड पावडर पण कोणी कोणी ॲड करतंय. आणि मिल्क मॅड पण होतं माझ्याकडे, ते ऑलरेडी होतं, ते आणलेलं नाही, ते ऑलरेडी होतं. तर ते पण थोडं टाकलं की केकमध्ये वगैरे आपण असं टाकू शकतो ते. आणि व्हॅनिला एसेन्स पण आणलं होतं मी, ते पण टाकलं. ते सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये त्याचे काय म्हणजे त्याला गुटल्या नाही राहिल्या पाहिजे, लम्स नाही राहिल्या पाहिजे, त्याच्यामुळे ते सगळं फेटून घ्यावं लागतं. त्यानंतर मला वाटलं की थोडं मैदा कमी झाला आहे, ते बॅटर जे आहे ना थोडं पातळ झालं आहे, तर त्यामुळे मग मैदा मी ॲड केला आहे थोडा, म्हणजे मला वाटलं तसं. मी काहीच मेजरमेंटनी घेतलेलं नाही, सगळं आपल्या यानेच घेतलं, अंदाजानेच घेतलं आहे आणि तेच मिक्स करून घेतले. आणि भांडं पण होतं ॲक्च्युली माझ्याकडे केकचं, तेच मग आपल्याकडे स्टीलचे भांडे जे होते तेच टाकले मी. त्याच्यानंतर थोडी चेरी टाकली त्याच्यावरती मिक्स करून. मला चेरी पण मिळत नव्हती पण मी आणली कशी तरी मॅनेज करून. त्यानंतर ते मिश्रण मी त्याच्यामध्ये ओतलं आणि ऑलरेडी मी प्रीहीट करायसाठी एक भांडं ठेवलं होतं, म्हणजे एक गंज होतं, त्या गंजामध्येच मला कुक करायचं होतं. ते ऑलरेडी मी प्रीहीट करायला ठेवलेलं होतं आणि आता मी ठेवते इथे. मी तरी 45 मिनिट ठेवले, 45 मिनिट जास्तच ठेवलं आहे लो फ्लेमवर, कारण ऑलरेडी मी प्रीहीट केलेलं आहे, तर लो फ्लेमवर मी 45 मिनिट ठेवला आहे. तर अशा प्रकारे माझा केक मी बनवायला ठेवला आहे.